धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत संजय। पुष्प 2 अर्जुन विषाद योगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। दुसऱ्या पुष्पाला सुरुवात करायच्या अगोदर पहिल्या पुष्पातल्या 4 गोष्टींचा मागोवा फॉलोअप करतो। पहिली गोष्ट म्हणजे मी म्हटलं होतं तसं गीता ही उपनिषदांचं सार आहे आणि उपनिषदांमध्ये जी संवादात्मक स्टाईल आहे, जसं केनोपनिषद, कठोपनिषद, छांदोग्योपनिषद, तसंच गीतेमध्ये संवाद आहेत आणि हे ऑब्वियसली जास्त करून अर्जुन आणि श्रीकृष्ण यांच्यात जास्त संवाद आहे। गीता ही गेय आहे, म्हणजे ते गद्य नाही आहे, ती छंदांमध्ये बांधलेली आहे। तिसरी गोष्ट अशी की गीता ही आपल्याला अंतर्मुख करते। आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये आपलं लक्ष सतत बाहेर असतं। व्हॉट्सॲपवरती काय चाललंय, फेसबुकवरती काय चाललंय, इन्स्टावरती काय चाललंय, टी व्हीवर काय चाललंय, इंटरनेटवरती यूट्यूबमध्ये काय चालू आहे, ह्याच्याऐवजी गीता आपल्याला अंतर्मुख करते। आणि चौथी गोष्ट मला नमूद करायची आहे ती म्हणजे ही जी पुष्प आम्ही रिलीज करतो तर ती आत्ताचा विचार असा आहे की दर महिन्याच्या शुद्ध एकादशीला एक नवीन असं पुष्प रिलीज करायचं, असा सध्याचा प्लॅन आहे। तर या विषयाची सुरुवात अर्जुन विषाद योग। विषाद म्हणजे दुःख, उत्साह भंग होणं म्हणजे विषाद। आणि हे जे महाभारत युद्ध झालं ते कुरुक्षेत्रावरती झालं। तुम्ही शेजारी गुगल मॅपचा एक सेक्शन मी कॉपी आणि पेस्ट करून ठेवला आहे, त्याच्यात तुम्ही बघितलं तर नवी दिल्लीच्या ईशान्य दिशेला उत्तर पूर्वेला हस्तिनापूर आहे आणि हस्तिनापूरच्या वायव्य दिशेला कुरुक्षेत्र आहे। या कुरुक्षेत्राची आख्यायिका अशी सांगतात की तिथं कौरव आणि पांडव यांचा पूर्वज कुरु तो तिथं मोठ्या कष्टानं शेत नांगरत असे आणि त्या कुरुचं जे शेत, त्या कुरुचं जे क्षेत्र ते म्हणजे कुरुक्षेत्र, असं त्या कुरुक्षेत्राचं नाव पडलेलं आहे। या पहिल्या अध्याय अर्जुन विषाद योगाची सुरुवात मागं म्हटलं असं धृतराष्ट्र उवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे तिथून आहे। आणि मग त्या अध्यायामध्ये सैन्य कसं अथांग पसरलेलं आहे त्याचं वर्णन आहे। त्याच्यानंतर शंखध्वनी होतात निरनिराळे, त्याचं वर्णन आहे। आणि मग त्याच्यानंतर अर्जुनाच्या विनंतीप्रमाणे श्रीकृष्ण दोघांचा रथ दोन्ही सैन्यांच्या मधोमध उभा करतो, म्हणजे मग अर्जुनाला दोन्ही बाजूची सैन्य दिसतील। सैन्य हे अफाट पसरलेलं होतं। किती पसरलेलं होतं तर कौरवांचं 11 अक्षौहिणी आणि पांडवांचं 7 अक्षौहिणी। एक अक्षौहिणीमध्ये 1,10,000 पायदळ, 65,000 घोडदळ, 21,870 रथ आणि 21,870 हत्ती, म्हणजे हे सगळं मिळून 11 अक्षौहिणी आणि 7 अक्षौहिणी मिळून एकूण 39 लाख सैन्य तिथं जमा झालेलं होतं। आणि या तुलनेत सध्याच्या भारताची जी संपूर्ण सैन्य बळ आहे ते आहे 51.4 लाख। म्हणजे तुम्ही कल्पना करा की आता भारताची लोकसंख्या 140 कोटी आहे, तेव्हा तेवढी नक्कीच नसणार, पण सैन्य मात्र एवढं प्रचंड सैन्य। तर हे सैन्य बघितल्यानंतर जरी युद्धाची जुळवाजुळव, लढाईची जुळवाजुळव बरेच दिवस चालू होती, तरी असं अथांग पसरलेलं सैन्य आणि त्याच्यातच त्यांचे गुरुजन आहेत, बंधू आहेत, सगळे नातेवाईक आहेत, स्नेही आहेत, असे सगळे दोन्ही बाजूच्या
सैन्यांमध्ये पसरलेले बघून अर्जुनाच्या मनात मोह, आणि मोह म्हणजे आपण जे मराठीत म्हणतो मोह तो नव्हे, मोह म्हणजे गोंधळात पडणं, तर मोह निर्माण होतो. आणि त्याला कुलक्षय यातून होणार ही भीती वाटायला लागते. त्याची अवस्था कशी होते तर तो म्हणतो, सीदंती मम गात्राणी, मी गलित गात्र झालेलो आहे, मुखंच परिशुष्यती, माझ्या तोंडाला कोरड पडलेली आहे. आणि मग हे युद्ध करून आम्हाला काय मिळणार असा सगळा विचार करून अर्जुन म्हणतो की त्यापेक्षा आम्ही काहीच प्रतिकार करत नाही, आणि कौरवांनी जरी आम्हाला मारलं तरी काही फरक पडणार नाही. असं म्हणून एव मुक्त्वार्जुनसंख्ये रथोपस्थ उपाविशत, विसृज्य सशरम चापम शोक संविघ्न मानसः. म्हणजे त्याचं विनोबाजींनी जे फार चपखल भाषांतर केलं ते असे रणात बोलूनी शोकावेगात अर्जुन, धनुष्य बाण टाकूनी रथी बैसून राहिला. त्याच्या मनात, अर्जुनाच्या मनात जो संभ्रम मोह झालेला आहे तो असा की एका बाजूला गुरुहत्या, बंधुहत्या हे एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला क्षत्रिय धर्माचं पालन. तर ह्यापैकी काहीच न करता याच्यापेक्षा भिक्षा मागत जसं संन्यासी लोक करतात ते करणंच चांगलं, असं म्हणून अर्जुन रथात बसून राहिलेला होता. तर हा जो मोह आहे, हा जो संभ्रम आहे, त्याच्याबाबत एक 2-3 उदाहरणं मी सांगू शकतो. तशासारखी पूर्वी साहित्यात आलेली किंवा इतर आलेली. साहित्यात आलेलं म्हणजे शेक्सपियरचं फेमस नाटक हॅमलेट. हॅमलेटचा जो चुलता म्हणजे वडिलांचा भाऊ, तो त्याचं नाव क्लाउडियस. आणि क्लाउडियसनी काय केलं तर क्लाउडियसने आपल्या सख्या भावाचा खून केला, हॅमलेटच्या आईशी सख्य जुळवलं आणि सत्ता काबीज केली. आणि मग हॅमलेटच्या मनात जो मोह झालेला असो, संभ्रम झालेला असो, तो असा की पुत्रधर्म पाळून मी हत्या म्हणजे चुलत्याचा वध करावा का, तो आता राजा आहे त्यामुळे राजा प्रमाण मानून आयुष्य घालवावं, असा संभ्रम, असा मोह हा हॅमलेटच्या मनात तयार होतो. आणि शेवटी टू बी ऑर नॉट टू बी, लिव्ह ऑर डाय, जगावं का मरावं, या सगळ्या विवंचनेत तो मरून जातो. दुसरं उदाहरण मी सांगू शकेन म्हणजे रस्ता आहे, रस्ता संपतो, एक रस्ता डावीकडे जातो, दुसरा उजवीकडे जातो, आणि त्या ठिकाणी त्या टी जंक्शनला ब्राह्मण उभा आहे. इकडनं गाय येते, गाय डाव्या हाताला वळून निघून जाते, गाईच्या पाठोपाठ खाटीक येतो आणि खाटीक विचारतो, हे ब्राह्मणा, गाय कुठल्या बाजूला गेली? आता जर का ब्राह्मणाला सत्यधर्माचं पालन करायचं असेल तर मग गोहत्येचं पाप त्याच्या नशिबी येईल. पण तेच जर का त्यांनी सांगितलं गाय उजव्या बाजूला गेली आहे तर गोहत्या होणार नाही, पण खोटं बोललो, सत्य बोललो नाही, त्याचं पाप त्याच्या डोक्यावरती बसणार. योग्य काय आणि अयोग्य काय ह्याचा निर्णय करणं, याच्यासाठी गीता ही मार्गदर्शनपर आहे. पण कमिंग बॅक टू द सब्जेक्ट, अर्जुनाला मोह झालेला आहे आणि गीता जर का निवृत्तीपर असती तर मग श्रीकृष्ण म्हणू शकला असता, अरे वा, तुला पण असाच संदेह झालाय का, चल मग आपण दोघं जण आता छान भिक्षा मागत संन्यास धर्माचं पालन करू, असं म्हणून गीता संपू शकली असती. पण तसं न होता हा अध्याय जिथं संपतो त्याच्यानंतर दुसऱ्या अध्यायातही हाच विषय चालू राहतो. अर्जुनाची दुर्बलता, अर्जुनाचा दुबळेपणा आणि मोह पडलेला हे सगळं बघून श्रीकृष्ण त्याला म्हणतो, अरे अर्जुना, तुला ही दुर्बलता, हा संदेह या ठिकाणी कुठून निर्माण झाला, हे सोडून दे आणि तुझ्या क्षत्रिय धर्माचं पालन कर. आणि असं श्रीकृष्णाने सांगून सुद्धाही अर्जुनाचा मोह काही गेलेला नसतो. अर्जुन परत तेच म्हणतो की कशासाठी हे मी युद्ध करणार, यातनं माझ्या आत्म्याचं काय कल्याण होणार. आणि असं अर्जुनाने म्हटल्यानंतर गीतेतल्या दुसऱ्या अध्यायातल्या 11व्या श्लोकापासून गीतेतल्या तत्वज्ञानाला सुरुवात होते.
आणि हे जे पहिलं तत्वज्ञान ज्याच्या अनुषंगाने ज्याचा उपयोग करून श्रीकृष्ण अर्जुनाला समजावून सांगतो ते आहे सांख्ययोग. आणि त्या सांख्ययोगाचं सूतोवाच करतो आणि मग हे पुष्प संपवतो. तुमच्या शेजारी स्लाईडमध्ये तुम्हाला दिसत असेल की तिथं सांख्ययोगाचं चित्र दाखवलेलं आहे. 25 तत्वाच्या आधारे मनुष्य देहाचं कसं वर्णन करता येऊ शकेल. तर ते सविस्तर आपण पुढल्या पुष्पामध्ये बघू. आत्ता फक्त एवढंच सांगतो की देह जो आहे तो अनित्य नाशिवंत आहे आणि आत्मा जो आहे तो अमर आहे, तो अविनाशी आहे. हे सूत्र जरी आत्तापुरतं लक्षात आलं तरी बास होईल. आणि असं म्हणून हे दुसरं पुष्प समाप्त करतो. ओम श्री भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे अर्जुन विषाद योग नाम द्वितीय पुष्पम समाप्तम.